अथ तंत्रोक्तम रात्री सूक्तम. ओम विश्वेश्वरीं जगद्धात्रीं स्थितिसंहारकारिणीं निद्रां भगवतीं विष्णोर् अतुलां तेजसः प्रभुः. ब्रह्मोवाच त्वं स्वाहा त्वं स्वधा त्वं हि वषट्कारस्वरात्मिका सुधा त्वमक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता अर्धमात्रा स्थिता नित्या यानुच्चार्या विशेषतः. त्वमेव संध्या सावित्री त्वं देवी जननी परा. त्वयैतद्धार्यते विश्वं त्वयैतत्सृज्यते जगत् त्वयैतत्पाल्यते देवी त्वमत्स्यन्ते च सर्वदा. विसृष्टौ सृष्टिरूपा त्वं स्थितिरूपा च पालने तथा संहृतिरूपान्ते जगतोऽस्य जगन्मये. महाविद्या महामाया महामेधा महास्मृतिः महामोहा च भवति महादेवी महासुरी. प्रकृतिस्त्वं च सर्वस्य गुणत्रयविभाविनी कालरात्रिर्महारात्रिर्मोहरात्रिश्च दारुणा. या विश्वाची तू अधिष्ठात्री देवता आहेस. या जगाला धारण करणारी, पालन पोषण करणारी आणि संहार करती आहेस. तू भगवान विष्णूची अनुपम शक्ती असल्याने भगवती निद्रा देवीची स्तुती वंदना प्रत्यक्ष ब्रह्मदेवानी केलेली आहे. ब्रह्मदेव म्हणाले, हे देवी, तू स्वाहा स्वधा आणि वषट्कार आहेस. तू स्वरांची उद्गाती आहेस. तू जीवनदायिनी सुधा प्रणवक्षर अ उ व म या 3 अक्षरांनी सम्मिलित ओंकार स्वरूपात स्थिर आहेस. या 3 मात्रात बिंदूची अर्ध मात्रा आहे. त्याचा उच्चार विशेष रूपाने केला जात नाही. त्यातही तुझे अस्तित्व आहेच. हे देवी, तू संध्या सावित्री, तुझे मातृस्वरूप दयामय व मंगलकारक आहे. तू या विश्वाची धारण करती आहेस. या जगताची सर्व सृष्टी सृजन करती तूच आहेस. या जगाचे पालन पोषण करणारी आहेस. माते, कल्पांत समयी संहार शक्तीही तूच आहेस. या सृष्टीरूप जगताचा उगम करणारी आदिशक्ती आदिमाया तू आहेस. जगाची स्थिती स्थैर्य व भरण पोषण तुझ्यामुळे होत असल्याने मध्यस्थितीही तूच आहेस व या जगाच्या विलीन समयी हे जगज्जननी तुलाच ते संहार कार्य करण्याची योजना झाली आहे. नाना विद्यांची अधिष्ठात्री तू आहेस. तू महामाया वत्सलरूपी आहेस. तर्क आणि बुद्धीची देणगी मानवादिकांना तुझ्यामुळे मिळाली. तू स्मृती प्रदान केलीस, तसेच आभास निर्माण करून मोहात पाडलेस. हे भगवती, सुरांच्या काळात उत्पन्न केल्यास तू आदिम आहेस. तू निसर्गाची प्रेरणा आहेस. सत्व रज व तम या त्रिगुणांची स्वाभाविकता आहेस. अत्यंत दारुण अशी काळ रात्री, महारात्री आणि मोहमयी रात्री तूच आहेस. त्वं श्रीस्त्वं ईश्वरी त्वं ह्रीस्त्वं बुद्धिर्बोधलक्षणा लज्जा पुष्टिस्तथा तुष्टिस्त्वं शान्तिरेव च. खड्गिनी शूलिनी घोरा गदिनी चक्रिणी तथा शंखिनी चापिनी बाण भुषुंडी परिघायुधा. सौम्या सौम्यतरा शेष सौम्येभ्यस्त्वति सुंदरी. परा पराणां परमा त्वमेव परमेश्वरी. यच्च किंचित् क्वचिद्वस्तु सदसद्वाखिलात्मिके तस्य सर्वस्य या शक्ति सा त्वं किं स्तूयसे तदा. यया त्वया जगत्स्रष्टा जगत्पात्यत्ति यो जगत् सोऽपि निद्रावशं नीत कस्त्वां स्तोतुमिहेश्वरः. विष्णुः शरीरग्रहणम् अहमीशान एव च. कारितास्ते यतोऽतस्त्वां कस्तोतुं शक्तिमान् भवेत्. सा त्वमित्थं प्रभावैस्वैर् उदारैर्देवी संस्तुता. मोहयैतौ दुराधर्षा
वसुरौ मधुकैटभौ प्रबोधं च जगत्स्वामी नीयतामच्युतो लघु बोधश्च क्रियतामस्य हन्तुमे तौ महासुरौ। इति श्री तंत्रोक्तरात्रिसूक्तम संपूर्णम। तू लक्ष्मी आहेस, ईश्वरी आहेस आणि बुद्धिबोध लक्षणा तूच आहेस. तू लज्जा, पुष्टी, तुष्टी, शांती आणि क्षमा तूच आहेस. तू स्वतः असीम तळपती धारधार तलवार आहेस. तीक्ष्ण शूळ आहेस. तू घोरा गदाधारिणी चक्रधारिणी आहेस. तुझ्या हाती शंखचाप असल्याने शंखिनी चापिनी आहेस. बाण, भुशुंडी आणि परिघ आदी आयुधे तुझ्याजवळ असल्याने तू स्वयंसिद्ध आहेस. तू तरतम भावाने सौम्य, सौम्यतर, सौम्यतम असून त्यातही मंगलदायी सौंदर्यशालिनी आहेस. प्रत्यक्षात आणि अप्रत्यक्षातही तूच असून अतिपरमाची असीमता असल्याने तू परमेश्वरी आहेस. हे अखिलात्मके देवी, सूक्ष्मातिसूक्ष्म वस्तूमधील ऊर्जा तूच आहेस. त्या शक्तीने या जगावर उपकार केलेत, त्या तुझी स्तुती किती करू. ज्या ब्रह्मदेवाने हे जग निर्माण केले, भगवान विष्णूंनी त्याचे पालन केले, त्या महाभागांनी तुझ्या सामर्थ्याची, शौर्यधैर्याची इतकी स्तुती केली की अखेरीस थकून जाऊन त्यांनी निद्रेचा आश्रय घेतला व तुझे स्तवन अपूर्ण राहिले. निराकार ब्रह्मा, विष्णू आदी देवांना तुझी स्तुती करण्यासाठी देह धारण करण्यास भाग पाडलेस. यातच तुझ्या सामर्थ्याची थोरवी आहे. तुझ्याच अद्वितीय प्रभावाने तुष्ट होऊन भगवान विष्णूंना निद्रेतून उठून दुराचारी मधु आणि कैटभ या 2 राक्षसांचा वध करण्यासाठी मोहिनी रूप घेऊनच मारावे लागले. निद्रेतून उठल्यानंतर जगतचालक प्रभूंनी त्या दोन्ही राक्षसांचा पाडाव केला हे खरे असले तरी या कृत्याला प्रभूला तूच उद्युक्त करून असुर हनन करण्याची प्रेरणा दिलीस. असे हे तंत्रोक्त रात्री सूक्त.